नमस्कार, मी छाया पाटील। अबॅकस आणि वैदिक मॅथचे जे बेनिफिट्स आहेत ते थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण एकच। अबॅकस हा जो ब्रेन डेव्हलपमेंटचा कोर्स आहे विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यात त्यांचे दोघं ब्रेन पार्ट ॲक्टिव्ह होत असतात। बऱ्याचशा पालकांना अबॅकस या कोर्सची इन्फॉर्मेशन नसल्यामुळे मला हा व्हिडिओ करावा लागतोय। अबॅकस ज्या पद्धतीने विद्यार्थी शाळेत डाव्या हाताने लिहित असतील तर त्यांचा उजवा मेंदू मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होत असतो, आणि जर ते उजव्या हाताने लिहित असाल तर डावा मेंदू त्यांचा ॲक्टिव्ह होत असतो। पण अबॅकसमध्ये दोघं ब्रेन पार्ट त्यांचे ॲक्टिव्ह कशी होतात, कारण ते अबॅकसची स्लेट असते, ते दोघं हातांचा वापर करून पहिल्या काही लेवल्ससाठी ते अबॅकस स्लेट यूज करतात आणि फिंगरिंग ॲक्शन होत असते, आणि फिंगर्सचे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप सारे बेनिफिट असतात। नंतर त्यांची व्हिज्युअलायझेशन प्रोसेस असते। व्हिज्युअलायझेशन प्रोसेसमध्ये ते काही बीट्स डोळ्यासमोर आणत असतात आणि मग नंतर मेंटली कॅल्क्युलेशन करतात, आणि त्याचा बेनिफिट असा होत असतो ते मेंटली कॅल्क्युलेशनमधून अगदी मल्टिप्लिकेशन नाही तर डिव्हिजनपर्यंत ते अबॅकस थ्रू मेंटली प्रोसेसने जात असतात। त्याच पद्धतीने वैदिक मॅथमधून अगदी सेकंदात उत्तर स्टुडंट्स आन्सर डिलिव्हर करत असतात। फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज असेल, डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, ट्रॅडिशनल वेने त्यांना ते सॉल्व करण्यासाठी 2 ते 3 मिनिटं लागत असतात। पण वैदिक मॅथच्या अशा काही ट्रिक्स असतात की त्यांना ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असेल, स्कूलिंगमध्ये नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, अशा खूप साऱ्या एक्झाममध्ये ते विदिन अ सेकंदात माइंडली किंवा रिटनने 2-3 सेकंदात ते आन्सर काढत असतात। वैदिक मॅथ आणि अबॅकस हा कोर्स सिलेबसमध्ये कंपल्सरी असला पाहिजे, कारण त्याच्यातून विद्यार्थ्यांची मॅथ्स विषयी तर भीती घालवली जात असते, पण तो विषय त्यांना इंटरेस्टिंग वाटत असतो, कारण अबॅकसमधून आणि वैदिक मॅथमधून त्यांच्या गणिताच्या जे छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात त्या क्लिअर होत चालतात आणि त्याचं युटिलायझेशन सिलेबसमध्ये करत असतात। मी छाया पाटील अबॅकस आणि वैदिक मॅथचे जे कोर्सेस मी पहिल्यांदा चाळीसगावमध्ये स्टार्ट केले त्यावेळेस अमेझिंग रिझल्ट आतापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेले आहेत। त्याचं एकमेवच रिझन असं की मॅथ्सविषयी जो फोबिया होता विद्यार्थ्यांमध्ये तो रिड्यूस झालेला आहे आणि ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झालेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये ज्यावेळेस एखाद्या सब्जेक्टचा इंटरेस्ट क्रिएट होत असतो त्यावेळेस तो विषय त्यांना अर्थातच आवडायला लागत असतो। म्हणून पालकांनाच ऑल ओव्हर ज्यावेळेस मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोघं प्रकारचे कोर्सेस कंडक्ट करत असते अबॅकस आणि वैदिक मॅथचे, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांमध्ये अमेझिंग रिझल्ट दिसून आलेले असतात। तर स्कूलिंगमध्ये अबॅकस आणि वैदिक मॅथ हा सब्जेक्ट विद्यार्थ्यांना दिलाच गेला पाहिजे, आणि ह्या कोर्ससाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जॉईनिंग ही केलीच पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या फ्युचर लाईफसाठी आणि मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी ह्या कोर्सची अत्यंत गरज आहे विद्यार्थ्यांसाठी, आणि तसेच जे टीचर्स आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्यांना वैदिक मॅथ शिकायचं आहे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट अशी, माझ्या यूट्यूब चॅनलला दररोज मी एक ट्रिक्स वैदिक मॅथची एक ट्रिक्स शेअर करत राहणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। वैदिकस इंटरनॅशनल अकॅडमी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज एक नवीन ट्रिक शिकायला मिळणार आहे, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट। जे ऑनलाईनसाठी आहेत ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात 8830489261। ऑनलाईन पण हा कोर्स डिटेल्स डिलिव्हर केला जात असतो। तसेच चाळीसगावमध्ये मी फिजिकली ऑफलाईन बॅचेस कंडक्ट करत असते, आणि त्याच्यातून मुलांमध्ये अमेझिंग रिझल्ट दिसून आलेले आहेत। थँक्यू।